सध्या आम्ही कुणाच्याही बाजूने नाही असं वक्तव्य प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी केलंय आणि चर्चांचा धुरा देखील उडाला। काही मुद्दे आणि पक्षाच्या धोरणाप्रमाणे आम्ही आमची राजकीय भूमिका ही निश्चित करू असं बच्चू कडू यांनी म्हटलं। तर बच्चू कडू महायुतीतच असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे आणि दादा भुसे यांनी म्हटलेलं आहे। सध्या कुठल्याच भूमिकेत नाही आहे। भूमिकेत येऊ, व्यवस्थित येऊ आणि पक्षाच्या मजबूतीच्या दृष्टिकोनातून आणि काही मुद्दे घेऊन। खरं तर आपण पाहतो निवडणुका हा राजकीय मजबूतीसाठी असतात आणि आम्ही ह्या सगळ्या त्याच्यावर नजर ठेवून आहोत का प्रहारची राजकीय मजबूती कशी वाढेल आणि त्या दृष्टिकोनातून पावलं उचलू ना। एक महायुतीची बैठक लवकरच एक 2-3 दिवसामध्ये होईल। त्यात बच्चू कडू असतील, त्यात सारेच नेते असतील आणि आम्ही चांगला ढाचा तयार करून चांगले संमेलन घेऊ। आता महायुतीचं जे काही प्रमुख आम्ही इकडे आहोत, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी, त्याच्यासोबतच माननीय बावनकुळे साहेबांनी इतरही प्रमुख नेत्यांची नावं घेतलेली आहेत। त्याच्यामध्ये प्रहार संघटना आणि माननीय बच्चू कडू साहेब पण आमच्या सोबतच आहेत। बच्चू कडूंनी आणखी 2 वक्तव्य करून एक मागणी करत एक ऑफरही दिली। लोकसभेऐवजी आम्हाला विधानसभेमध्ये जास्त जागा हव्यात असा आग्रह बच्चू कडूंनी धरलाय। तर नवनीत राणांनी प्रहारच्या तिकिटावर अमरावती लोकसभा निवडणूक लढवावी अशी ऑफर देखील बच्चू कडू यांनी दिली। तर त्यावर रवी राणा यांनी महायुतीचा धर्म सगळ्यांनीच पाळला पाहिजे, योग्य वेळी योग्य तो निर्णय देवेंद्र फडणवीस घेतील असं म्हटलंय। आमचं तर पहिले प्राथमिकता प्रहारचा स्वतंत्र उमेदवार लढण्याचीच आहे आणि नाहीच होत असेल तर त्याच्यातून मार्ग काढला पाहिजे। काय मार्ग वाटते आपल्याला? प्रहारकडून लढावं। नवनीत राणा यांनी प्रहारकडून लढावं, काय हरकत आहे? मला वाटते मार्ग काढायचा असेल तर त्याच्यातून असा मार्ग निघू शकतो। महायुतीचा आघाडी धर्म हा सगळ्यांना पाळावा लागेल। आम्ही देशाचे पंतप्रधान मोदीजी, देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब आणि राज्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे आमचे नेते आहे। मला असं वाटतं योग्य वेळी खासदार नवनीत राणाचा निर्णय ते योग्य घेतील। देशाच्या केंद्राच्या योजनेचा पूर्ण जे की त्यांना लाभ पाहिजे तो त्यांना मिळतो। राज्यातर्फे एकनाथजी शिंदे देवेंद्र फडणवीसांकडून कामं करून घेतात। तर मला असं वाटते अशा प्रकारचं तळ्यामळ्यातली भूमिका घेऊन चालल्यापेक्षा जर एवढा दम आहे तर खऱ्या अर्थानं आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।